दो चीजें अरे एक नहीं रे उनका गाला था इधर वेल्डिंग कटर इधर खड़ा था इधर आडवा ना आडवा ठेवा फुल ऐसा कीजिए ना फुल ऐसा टीमला घेऊन ये फक्त दे रे दे सिलेंडर में इंजन नंबर है ना? ये सिलेंडर जो सीएनजी का सिलेंडर होता है उसमें भी नंबर होता है और उसका भी एक नंबर प्लेट होता है, तो ये दोनों मैनिपुलेट करके सारे बुद्धिमाल का कीमत अंदाज 80 लाख है। आरोपी 61 ईयर ओल्ड है और आरोपी इसके पहले उनका कहने के मुताबिक वो रिक्शा चालक है, रिक्शा ड्राइवर है। फिर उसका एक्चुअली कुछ क्रिमिनल हिस्ट्री है क्या, ये अभी तक कुछ क्रिमिनल हिस्ट्री सामने नहीं आया है और अधिक और भी तपास चालू है और कुछ पता होगा तो आपको बता दूँ। चोरी करते थे पर्टिकुलर एरिया से करते या मुंबई के कई इलाकों में इस तरह से? ऑटो रिक्शा अभी तक हमें तपास में ये समझ में आया कि मुंबई, नवी मुंबई, ठाणे ये तीनों शहर से उसका चोरी किया है। सर ये जो नंबर मिलते थे उन लोगों को कहाँ से मिलते थे? ये जो नंबर, इंजन नंबर और चैसिस नंबर और जो नंबर प्लेट का नंबर है, बजाज फाइनेंस के एक ब्रोकर है, उनके पास ये जिम्मेदारी रहती है कि कोई लोन डिफ़ॉल्ट किया तो उसका ऑटो रिक्शा जब्त करने की जिम्मेदारी रहती है। एक बार जब्त करने के बाद वो दूसरों को बेचने पड़ते, उसके पास बेचने के लिए उसको कुछ डिटेल देना पड़ते। शुरुआत में ये आरोपी ने 1-2 गाड़ी उनके पास लीगल लिए थे पैसा देके, उनको उसका फाइनेंसर को, जो ब्रोकर को इसका विश्वास लगे ये आदमी जेन्युइन इंटेंशन से ये डिटेल मांग रहे, तो जेन्युइन इंटेंशन से उसने डिटेल इनके साथ शेयर किए थे आरोपी के साथ। वो सारे डिटेल उनने इसका डिटेल का आधार में उसका नंबर प्लेट, इंजन नंबर, चैसिस नंबर ये सारे बदल लिए। चेसिस नंबर बदलने के लिए जो मशीनरी है वो कहाँ से लाते? ये जो मशीनरी कहाँ से लाया अभी तक समझ में नहीं आया है, इसका पूरा उसके पास ऑलरेडी अवेलेबल है। अच्छा, एक टेक्निकल क्वेश्चन है सर, बेसिकली सिलेंडर में भी तो मतलब शुरू हो हिंदी में ठीक है सर, एक रिक्शा चोरी करने का मामला सामने आया है, क्या मामला है, किस तरीके से रिक्शा चोरी करते थे और कहाँ बेचते थे? 13 मार्च का दिन में एक पप्पू जायसवाल, ये आदमी रिक्शा चालक है, वो आदमी अंधेरी पुलिस स्टेशन में आके फिरियाद दिए थे, उसका रिक्शा चोरी हुआ। उसका फिरियाद के आधारित पे हमने FIR दाखिल किया और हमारा जोन 10 का एरिया में इसके पहले 2-3 महीने में बहुत सारे रिक्शा का चोरी हुआ था। ये सारे रिक्शा का चोरी का मामला में हम तपास कर रहे थे। डिटेक्शन ऑफिसर पगार और उसका पूरा टीम इसमें अभ्यास किए थे। ये अभ्यास में ये समझ में आया कि पहले रात में चोरी करते और 4-5 किलोमीटर लेके जाके वो रिक्शा कहीं पे साइड में, रोड का साइड में लगाते, फिर 2-4 दिन के बाद आके वो रिक्शा सुबह का डे टाइम में लेके जाते उसको गोडाउन पे। ऐसा उसका मॉडल समझ में आया। फिर ये ट्रेस किया, दिंडोशी में रियान स्कूल में ये इसका जो चोरी हुआ रिक्शा वहाँ पे रखे थे और वहाँ पे हमारा डिटेक्शन स्टाफ पूरा 24 घंटे वहीं पे खड़ा होकर उनके लिए इंतज़ार कर रहा था। 16 तारीख सुबह वो आदमी आया था। आरोपी का नाम है मुमताज़ इकबाल शेख। ये आदमी आया था, उसको रेड हैंडेड पकड़ा गया। रेड हैंडेड पकड़ने के बाद वो रिक्शा भी जब्त किया और उसके मोबाइल का आधारित पे और बाकी टेक्निकल चीज़ में इंट्रोगेशन करने पे ये समझ में आया कि इसके पास से
70 to 75 रिक्शा इसके पास इसके पहले चोरी किया, ऐसा चीज़ समझ में आया। फिर तपास करके उनके पास से अभी तक हम 40 रिक्शा और एक टेम्पो हम उसके पास से हम जब्त किया गया। एक बार चोरी करने के बाद उसका वसई में एक गोडाउन उसके पास है। गोडाउन में लेके जाने के बाद उसका पूरा नंबर प्लेट, इंजन नंबर, चैसिस नंबर ये सारे बदल देते और नया नंबर लगाते। फिर उसके बाद वो पूरा बदलने के बाद मुंबई में वापस लेके आते थे और उसको भाड़े में यहाँ पे ड्राइवर को पकड़ के भाड़े में चढ़ा देते थे। 2000 से 2500 थे उसका भाड़े थे दिन का, वैसा उनका मोडस थे। सर रिकवरी की मुद्देमाल की आणखी 31 रिक्षा रिकवर होण्याची संभावना आहे। एक मास्क के साथ ले लो। इंजन नंबर वगैरह बदलण्याचं काम करायचं आहे। आरोपीचं बॅकग्राऊंड काय आरोपीचं नाव आहे मुमतियाज इक्बाल शेख आणि एज आहे 61। त्यांच्याकडनं तपास केलेला आहे। आतापर्यंत त्यांच्या म्हणण्यानुसार रिक्षा चालक आहे म्हणून त्यांचं म्हणणं आहे। म्हणजे बाकी अधिक तपास चालू आहे। त्यांच्यापूर्वी काही क्रिमिनल हिस्ट्री आहे काही याबद्दल आमचे तपास चालू आहे। सर आणखी काही रिक्षा आप जो बोले सर रिक्षा चोरी करण्याचा प्रकार सगळा समोर आलेला आहे। काय नेमका सगळा प्रकार आहे? नेमक्या ह्या रिक्षा कुठून चोरी केल्या होत्या? दिनांक 13 मार्च रोजी अंधेरी पोलीस स्टेशन मध्ये एक FIR दाखल केलं होतं रिक्षा चोरीचा। ते FIR दाखल केल्यानंतर त्याच्याबद्दल आम्ही तपास केलेला आहे आणि आमच्याच जोंट्याचा एरियामध्ये अशी रिक्षा याच्यापूर्वी पण मागच्या 2-4 महिन्यामध्ये खूप काही चोरीचा प्रकार झाले होते। ते सर्व मोडास अभ्यास केलं होतं। डिटेक्शन ऑफिसर पगार आणि त्यांच्या टीम अभ्यास करून या निष्पन्न झालं की रिक्षा पहिला चोरी करायचा, एखादी ठिकाणी जाऊन ती रोडच्या बाजूला लावून घ्यायचं आहे रात्रीच्या वेळी आणि 2-3 दिवसानंतर परत आरोपी येऊन डे टाईममध्ये ते रिक्षा परत घेऊन जात होते। ही रिक्षा जे 13 तारीख चोरी झाल्या होत्या त्या रिक्षा दिंडोशीमध्ये त्यांनी लावून ठेवलं होतं रोडच्या बाजूला। ही आम्हाला माहिती आहे की 2-3 दिवसात परत आरोपी येईल आणि या रिक्षा घेऊन जायला, म्हणून आम्ही तिथं आमचा डिटेक्शन स्टाफ तिथं 24 तास तिथे त्याच्यासाठी वाट बघून बसले होते। बरोबर 16 तारीख सकाळी तो त्या ठिकाणी आला आहे आणि रेड हँडेड त्या आरोपींना आम्ही पकडलेला आहे। आरोपींना पकडल्यानंतर त्यांच्याकडनं अधिक तपास केलं की त्यांनी याच्यापूर्वी किमान 70 ते 75 ऑटो रिक्षा त्यांनी चोरी करण्याची अशा डाऊट उत्पन्न झाले होते। त्या डाऊटवरती आम्ही तपास केला आणि आतापर्यंत आम्ही 40 ऑटो रिक्षा आणि एक टेम्पो त्यांच्याकडनं आम्ही जप्त करण्यात आलेला आहे। एकदा चोरी केल्यानंतर त्यांचं पूर्ण नंबर प्लेट, इंजन नंबर, चॅसिस नंबर हे तिन्ही त्यांनी बदलून टाकायचं आहे आणि एक नवीन नंबर लावत होते आणि कधी पोलीस जर चेकिंग केलं अशी नंबर लावायची जे ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे तसे इंजन नंबर, चॅसिस नंबर आणि ऑटोचे नंबर त्यांनी लावून घेत होते। सर नेमकं या मागचा मोटिव्ह काय होता? कशामुळे ह्या रिक्षा चोरी करायची होती आणि याच्यामध्ये किती साखळी होती? नेमका मोटिव्ह चोरी एकदा केल्यानंतर हे पूर्ण त्यांचा स्वरूप नंबर सर्व बदलल्यानंतर परत मुंबईमध्ये आणायचे, एखादे ड्रायव्हर पकडून त्यांनी भाड्यामध्ये द्यायचा। दिवसात 2000 ते 2500 रुपयाला त्यांना भाड्यामध्ये त्यांनी चढवलेलं होते आणि या साखळीमध्ये त्यांचा मदत करणारे आणखी एक ड्रायव्हर आहे। त्यांना रात्री येऊन इथं चोरी करण्यामध्ये आणखी कोणी याच्यामध्ये सहभाग आहे का याच्याबद्दल आमचे तपास चालू आहे। सर ज्या रिक्षांचे नंबर्स आहेत ते लिगली नंबर मिळवण्यासाठी काही कशा पद्धतीचा वापर केलेला आहे का? RTOच्या फाईन मारतात जसे आता डायरेक्ट मोबाईलने वगैरे, तर त्याच्यामध्ये काही फाईनसाठी असे काही चोरी केलेले नंबर वगैरे आहेत? RTOचं फाईन मारण्याची आणि या प्रकरणामध्ये काही संबंध नाही आहे। यांनी जे इंजन नंबर आणि चॅसिस नंबर एक बजाज फायनान्सचं ब्रोकर आहे, जे कोणी लोन डिफॉल्ट करतात त्यांचा ऑटो त्यांनी जप्त केलं होते आणि अशा ऑटो जप्त केल्यानंतर त्यांच्याकडनं पूर्ण डिटेल असते। ऑटोचा नंबर, इंजन नंबर, चॅसिस नंबर, ही सर्व डिटेल दुसऱ्यांना विकायचं म्हटल्यावर ही सर्व डिटेल देणं आवश्यक आहे। तसे डिटेल त्यांनी आरोपींनी चालकीनं त्यांच्याकडनं प्राप्त करून घेतलं। अशीच सेम टू सेम नंबर त्यांच्यावर चढवले होते। सर आणि यामध्ये जे आरोपी पकडले त्यांचा ज्या विभागातल्या रिक्षा आहेत सध्याची दिंडोशी भागातून केलेली आहे, असे कुठले विभागातून पकडल्या गेल्या त्या 40 रिक्षा?
यांनी एका एरियानी टार्गेट नाही केलं होतं. पूर्ण मुंबई, नवी मुंबई आणि ठाणेमधलं तिन्ही शहरामधलं त्यांनी हे रिक्षाची चोरी केलं होते. म्हणजे इम्पॉर्टंट म्हणजे या विषयावर आतापर्यंत यांचं अटक नाही झालं होतं. पहिल्यांदा यांनी पोलिसांकडनं अटकची कारवाई झालं. ही रिक्षा एकदा चोरी केल्यानंतर वसईला यांचं एक शेड घेतलेलं आहे, गोडाऊन घेतलेलं आहे, सासूपाडा यादव कंपाऊंड त्याच्यावर मारून घ्यायचं म्हणजे आरटीओ याचं काय बोलले नाही? नाही आहे. त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन त्यांनी प्राप्त करून घेतलं बजाज फायनान्स जे ब्रोकरकडनं. ते इन्फॉर्मेशन जे आहे ती म्हणजे पहिला जे जुना